अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करत रिपब्लिकन सेनेने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित सर्व समाज घटकांशी चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आंबेडकरी समाजातील विविध घटकांशी सरकारने संवाद साधावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. केवळ एका घटकाच्या मागणीच्या आधारे निर्णय घेऊन इतर उपजातींच्या भावना आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि आंबेडकरी नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एससी समाजाची वज्रमूठ तोडण्यासाठी आणि एससी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी संपवण्यासाठी बीजेपी सरकारने RSSच्या माध्यमातून उपवर्गीकरण अवकडचा जो घाट घातलेला आहे, आम्हाला ते उपवर्गीकरण नको आहे म्हणून 59 जाती एकत्र येऊन लाखोचे मोर्चे काढत आहे, आपण सर्व बघत आहात. परंतु या मोर्चांना कुठेही दाद न देता या राज्याचे मुख्यमंत्री आंबेडकरी नेत्यांना भेटण्यासाठी वारंवार टाळत आहेत. त्यांना कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाही आहेत. तरीही पर्याय म्हणून आम्ही आता बीजेपीचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा महाराष्ट्रात जिथं कुठं जातील तिथं त्यांना काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल. माझ्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला व 22 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येणार आहेत. तरी या नाशिकमधील आंबेडकरी जनता, त्या महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस साहेब यांना काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करतील शांततापूर्वक. सरकारने भूमिका बदलली नाही तर आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. यावेळी महाराष्ट्र नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव जितेश शार्दूल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे, कार्याध्यक्ष मारुती घोडेराव यांच्यासह पदाधिकारी